नमस्कार, सत्यमेव जयते या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकल्यांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता आणि आता त्याच एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना मुंबई हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. चौकशी समितीच्या अहवालात नेमक्या काय धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत आणि कोर्टानं पोलिसांवर काय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. अक्षय शिंदेचा एन्काउंटर बोगस? शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार. आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर? बदलापूरमध्ये 12 ऑगस्ट 2024 ला 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांनी केलेला एन्काउंटर बोगस असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आले. हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र या अहवालात नेमकं काय आहे पाहूया. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार. 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही. या अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. कोर्टानं थेट पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कोर्टानं काय ताशेरे ओढलेत ते पाहूया. पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा. पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजित मोरे, हरीश तावडेसह चालकावर गुन्हे दाखल करा. पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार? 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करा. असे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले. आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केली. तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले. आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच. ज्या वेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून, म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्समध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका तर असणारच आहे. आता अक्षयचा एन्काउंटर कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला, की रॉबिन हुड प्रतिमा बनवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून एन्काउंटर केला, की कुणाला तरी राजकीय फायदा व्हावा यासाठी हा एन्काउंटर घडून आणला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला बनावट ठरवल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. नेमकं कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला, की मग राजकीय फायद्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एन्काउंटर घडवून आणला गेला, असा प्रश्न देखील आता उपस्थित झालाय. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. तर राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आणि त्यावेळेस फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का, असा सवालही राऊतांनी विचारलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती. सध्या गेम करण्याचे प्रकरण खूप वाढलेलं आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येकजण त्या सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहे आणि एक दिवस मोठा गेम कोणाला तरी वाजणार आहे.
दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकाही केली. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर पोचलेले भक्षक वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं विधान नाना पटोलेंनी केलंय. हत्या निर्घुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भणवणारे कोण हे शोधून काढा, त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले आहेत, त्यांना लपवायचं होतं. पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आलेत ते त्यांनी केलेत. आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात, त्यांचा नव्हता अशा पद्धतीने ते सांगतात आहे. हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतोय. तर अक्षय शिंदे संशयास्पद चकमक प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अजबच तर्क मांडलाय. पावसामुळे अक्षय शिंदे याचं बंदुकीवरील ठसे गेले असावेत असं योगेश कदम यांनी म्हटलंय. पोलीस आरोपीला वाचवण्याच्या धावपळीत होते, त्यावेळी पाऊस होता असंही योगेश कदम यांनी सांगितलंय. आता एन्काउंटर केलेला असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स कदाचित राहिले नसतील. आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलं आहे की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाहीत. तर बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेनं जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून 2.5 लाखांचं कर्ज घेतलं होतं, पण कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेनं ही जप्तीची नोटीस लावलेली आहे. अत्याचार प्रकरणानंतर अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड झाल्यामुळे बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेलेले आहेत. नोटीस लावल्यापासून 60 दिवसात थकीत 2,16,000 रुपये रकमेचा भरणा करा, अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. तर अक्षयच्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं 2.5 लाखांचं आणि त्यामुळे आता त्याच्या घरावर जप्तीची नोटीस आलेली आहे. अक्षयच्या घरावर ही जप्तीची नोटीस आली आहे, त्यामुळे थकीत कर्जाचे हप्ते तातडीनं भरा, अन्यथा मॉर्गेज ठेवलेलं घर जे आहे ते जप्त केलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं गेलं आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता आणि यानंतर त्याच्या घरावर, ज्या घरामध्ये तो राहत होता त्या घरावर आता जप्तीची नोटीस आलेली आहे. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय इथून अज्ञात स्थळी गेले होते आणि त्यामुळे आता ही नोटीस इथं लागलेली आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा समोर येत असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेमध्ये नवा उदय होण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना दरेखोऱ्यात. शिंदेंना डावलून शिवसेनेत नवा उदय. शिवसेनेच्या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाला 2.5 वर्षही पूर्ण झालेली नाहीत. तोच आता पुन्हा तसाच भूकंप होणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केलाय. यावेळेस भूकंपाचा केंद्रबिंदू असणार आहे कोयना खोऱ्यातील दरे हे गाव आणि याचे हादरे शिंदे गटाला बसतील असे संकेतच वडेट्टीवार यांनी दिले. तर शिंदे गटाचे 20 आमदार उदय सामंतांसोबत असल्याचं सांगत संजय राऊतांनीही खळबळ उडवून दिली आहे. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल
त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. या भूकंपाच्या संकेताची दखल घेत दावोसमध्ये असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी राऊत आणि वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावला. हे आपल्याला संपवण्याचं षडयंत्र असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. राज्यात महायुतीच्या विजयानंतर आधी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि नंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी दबावतंत्र वापरलं होतं. त्याचं सारथ्य उदय सामंत करत असल्याचं चित्र समोर आलं होतं. त्यामुळे सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या धुसफुशीमुळे भाजप उदय सामंतांना ताकद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिंदेंना डावलून शिवसेनेची कमान उदय सामंतांकडे सोपवली जाणार का याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या. कारण शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंनी याबाबतचा एक मोठा दावाही केलाय. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळेंनी केलं. ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शेवाळेंनी केलेला आहे. 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचं अस्तं दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे. तर राहुल शेवाळेंचा आकडा चुकतोय अशा शब्दात राजकीय भूकंपाच्या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली. तर शेवाळेंच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. 25 खासदार असतील आमचे आणि 45 आमदार असतील, ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा, काहीतरी गडबड आहे. म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. मोदींनी त्यांची व्यवस्था केली, ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. असं आहे, कोणी 15 कोणी 25. आता शेवाळे कुठे आहेत, शेवाळे कोण आहेत, शेवाळेंना काही बुड आहे का, की त्यांच्या बुडाला शेवाळच आहे. त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. संख्या कमी आहे, लढाईची जिद्द आहे, आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू. आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. गरजवंत महिलांसाठी सरकारनं योजना सुरू केली. मात्र काही आयकरदात्या महिलाही
या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यावरून अर्थमंत्र्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन श्रीमंत लाडक्या बहिणींना केलेलं आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. श्रीमंत लाडकीकडून पैसे वसूल होणार. लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन. लाडकीच्या यादीची फेरपडताळणी होणार. लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी कसरत सुरू आहे. 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आहेत असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहिणींना धक्का दिलाय. गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. या योजनेचे 2,34,00,000 लाभार्थी आहेत. या योजनेचा 6वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबर पासून वर्ग झाला. आता 7वा हप्ता 26 जानेवारी पासून मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे महत्त्वाचे निकष कोणते आहेत पाहूयात. लाडकीसाठी पात्रतेचे निकष. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहनं नसावीत. अर्जांची फेरपडताळणी करून चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी म्हटलंय. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन, आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा होईल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाहीये आणि त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतंय. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे. मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसंच पुढे 2100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. नागपुरात रविवारी मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं, पण या आंदोलनाला शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासोबत जवळपास 60 जण गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. काय सांगाल, कुणाल राऊत यांनी ही कारवाई करून घेतली की नेमकं काय झालं?
ज्या प्रभारीने आम्हाला काल पदमुक्त करायचं पत्र काढलं त्या प्रभारीने प्रदेश कार्यकारिणीची मीटिंग कुणाल राऊतनी 15 जानेवारीच्या आत घ्यावी असं 6 जानेवारीला तर आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये टाकलं. कुणाल राऊत यांनी का नाही घेतले असं त्याचं माझं उत्तर आहे. ते विदेशात मग्न होते, मौज मस्ती करत होते, त्यांना पक्षासाठी वेळ नाही का? कुणाल राऊत यांनीच पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे, स्वतः राजीनामा देऊन युवक काँग्रेसच्या बाहेर पडलं पाहिजे, सामान्य युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे त्यांनी. अध्यक्ष म्हणून खरं तर त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली असं तुम्हाला वाटते का? आणि तुमच्यावर कारवाई करण्यातच काम नाही बिलकुल 3 वर्ष हेच सुरू आहे आमचं. शोकॉस समन आपलं नोटीस देणं, मग रिवोकेशन करणं, आमचं हेच सुरू आहे 3 वर्षापासून. कॉम्पिटिशन सुरू आहे त्याच्यात. वळूया पुढील बातमीकडे. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळले. सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळलेत. फिंगरप्रिंट हा आरोपीच्या विरोधात एक भक्कम पुरावा मानला जातोय. सैफ अली खानच्या वर हल्ला करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी काल अटक केली. त्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शहजाद याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे होत आहेत. मोहम्मद शहजाद याच्या निशाण्यावर अभिनेता शाहरुख खान होता. त्यानं 14 जानेवारीला किंग खानच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर चढण्यात तो यशस्वीही झाला होता. मात्र तारांच्या कुंपणामुळे आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे बंगल्यात घुसण्याचा त्याचा प्लॅन रद्द झाल्याचं त्यानं सांगितलेलं आहे. मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना तो CCTVमध्ये देखील कैद झाला होता. सैफ अली खानच्या वर हल्ला केल्याप्रकरणी हा मोहम्मद शहजाद सध्या पोलीस कोठडीत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर कालच्या भाषेत टीका केली. आज गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातूनच हाकलून लावलं असतं असा घणाघात त्यांनी केला. तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे. विदर्भात मोर्चा निघते, आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे, विचारतो. कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात, मंत्रिमंडळातून हकलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. 40 मिनिटं देशमुख कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांसोबत संवादही साधला. अकोल्यामध्ये सरपंच हत्येप्रकरणी जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर ही भेट झालेली आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय जे आहे ते प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी आलं होतं. यावेळेस त्यांच्या कुटुंबियांनी जवळजवळ 40 मिनिटं प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चाही केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट सिल्वर ओक गाठल्यामुळे आज राजकीय विश्वात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. ठाकरेंनी पवारांसोबत 1.5 तास नेमकी काय बरं चर्चा केली? काँग्रेसमध्ये मरगळ आल्यामुळे ठाकरे आणि पवारांनी काही नवा प्लॅन केलाय का? यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. पवार ठाकरेंची स्वतंत्र आघाडी. सिल्वर ओकवर काय शिजलं? 1.5 तासाच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभा निवडणुकीतील मवियाच्या सुमार कामगिरीनंतर मवियाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मवियात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली. सिल्वर ओकवर तब्बल 1.5 तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय शिजलं आणि काय ठरलं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या. यावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे आणि पवार भेट पार पडल्यानं चर्चांना उधाण आलंय. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी साम टीव्हीला माहिती दिली.
शेवटी तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्यकाळात योग्य वेळी बैठक होईल. सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल. पण काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे. 10-12 दिवसात काहीतरी होईल. मला आत्ताच जयंत पाटलांचा फोन आला. हे जे काही वावडे उठवले जातात की महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत, कुठलेही प्रॉब्लेम नाही. उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघेजणं बसू. विधानसभेचे निकाल लागल्यापासून पवारांच्या, राष्ट्रवादीच्या आणि ठाकरे गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्या. मात्र तिन्ही पक्षांची एकही बैठक झालेली नाही. यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला लक्ष केलं होतं. विशेष म्हणजे काँग्रेसनं स्वपक्षीयांचीही साधी बैठक घेतलेली नाही. काँग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता ठाकरे आणि पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनीती तर आखलेली नाही ना, याचीच आता चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं 31 मे पर्यंत हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता समितीची नेमणूकही करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण यामुळे हटवण्यात येणार आहे. दक्षता समिती जी आहे त्याची नेमणूक झालेली आहे. यानंतर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनी मालकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर अज्ञातानं गोळीबार केला. अज्ञातानं या कंपनी मालकावर 2 राऊंड फायर केले. एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. जखमी कंपनी मालकाला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आरोपी आहेत ज्यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. 2 राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत. एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे. हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत. संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे. सत्ता स्थापनेच्या महिन्याभरानंतर पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र काही ठिकाणी या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची महायुतीवर नामुष्की ओढावली. नेमकं काय झालंय महायुतीत? कुणामुळे वाद पेटला आणि कुणाला मिळणार नवं पालकमंत्रीपद? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती. रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा. गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलं. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू.
दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. ही सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जाते. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा विकोपाला गेलेला आहे. राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे काही स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवेंनी दिला. या संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही वरिष्ठांना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं. रायगडच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी अदिती तटकरेंना लगावला. तर पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी भारत गोगावलेंना डिवचलेलं आहे. मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही. आणि आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे, तिच्यावर अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्रीपदावर. हे नक्की काय चाललंय? ह्याच्यात काही षडयंत्र आहे का? मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात माहिती होतं की नाही हे आम्हाला अजून माहिती नाही, कुठेच स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी. तर पालकमंत्री पदाला स्थगिती नाशिक आणि रायगडमध्ये मिळाल्यानंतर देखील आता नाशिकमध्ये ध्वजारोहण हे गिरीश महाजनच करणार आहेत. तर रायगडमध्येही आदिती तटकरे यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणार आहे. तसा GRच सरकारकडून काढण्यात आलेला आहे. एकीकडे पालकमंत्री पदाला स्थगिती मिळालेली आहे तर दुसरीकडे ध्वजारोहण जे पालकमंत्री आधी जाहीर झाले होते तेच करतील असा GR निघालेला आहे. बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. आणि आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागानं एक मोठं पाऊल उचललं आहे. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. वेळप्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार आहे. केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणार आहेत. मिशन कॉपी मुक्त परीक्षेसाठी म्हणून हा निर्णय झालेला आहे. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी घेण्यात येईल.
केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा आणि कॉलेजचा स्टाफ मागवण्याचा निर्णय झालेला आहे. वेळप्रसंगी जिल्हा परिषद महापालिका शाळेतल्या शिक्षकांची देखील मदत घेण्यात येईल. तर इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा ही 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. तर लेखी परीक्षा 12वीची 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ही 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत. 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत असेल. 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे. हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख मात्र काढण्यात आलेला आहे. 21 फेब्रुवारीपासून 10वी बोर्डाची ही परीक्षा होणार आहे. याआधी जी हॉल तिकीटं वाटप करण्यात आली होती त्यामध्ये जातीचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला होता आणि त्यानंतर सामनं ही बातमी लावून धरली आणि त्याची दखल सरकारनं घेत जातीचा उल्लेख असलेला कॉलमच काढून टाकला आहे. आणि आता MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदाच्या रिक्त जागा भरल्या जातील. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येतील. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. मॅट्रिमोनी साईटवर नोंदणी करताना सावध रहा. कारण पुण्यामध्ये मॅट्रिमोनी साईटवरून ओळख करून एका तरुणानं अविवाहित असल्याचं सांगत एका डॉक्टर महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याकडून 1-2 नव्हे तर 10 लाख रुपये उकळले आणि यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला. यामुळे धक्का बसलेल्या डॉक्टर महिलेनं स्वतःच्या क्लिनिकमध्येच विष पिऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिब्वेवाडी भागामधली ही धक्कादायक घटना आहे. मुलानं आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया, त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले आणि जवळपास 20 लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत. मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे, तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे तरुणींनो, मॅट्रिमोनी साईटवरून लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर मात्र सतर्क रहा. वळूया पुढील बातमीकडे. बातमी अतिशय महत्त्वाची. प्लास्टिक वापराच्या विरोधात मुंबई महानगरपालिका आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. महापालिकेकडून आजपासून प्लास्टिक जप्तीची मोहीम राबवली जाते. आज पहिल्याच दिवसात जवळपास 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलाय तर 1,45,000चा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते आणि यामध्ये पहिल्यांदा 5, दुसऱ्यांदा 10 तर तिसऱ्यांदा 25,000 रुपयांचा दंड आकारला जातोय. चौथ्यांदा मात्र महापालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणीबाबत मोठी बातमी आहे. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता 28 जानेवारीला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या 22 तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरण नाहीये आणि त्यामुळे सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आता 28 जानेवारीची तारीख देण्यात आलेली आहे. दहशत माजवणाऱ्या 7 तरुणांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ट्रिनिटी कॉलेज, बोपदेव घाट परिसरात या तरुणांनी दहशत माजवली होती. तसंच एकावर कोयत्यानं हल्ला देखील केला होता आणि याच परिसरातून पोलिसांनी या तरुणांची धिंड काढलेली आहे. तसंच त्यांच्याकडून शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 2021 ते 2023 या काळात 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटी प्रमाणपत्र सापडली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्येही बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहेत. 3707 विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघाली आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आता साखर उद्योगाला दिलासा देणारी बातमी. यंदाच्या साखर हंगामामध्ये 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आणि याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो 22 रुपये 50 पैसे दरानं देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झालाय. साखरेच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. बातमी अपघाताची आहे. अंबरनाथमध्ये एका भरधाव कारनं बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरला धडक दिली. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कल्याण बदलापूर मार्गावर चिखलोली परिसरात हा अपघात झाला. डॉक्टर रेश्मा सिद्धार्थ वर्मा असं या जखमी महिलेचं नाव आहे. अपघातानंतर कार चालक फरार झालाय. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे महामार्गावर 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी 22 ते 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. यावेळेस वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी ही बातमी यावेळेस समोर आलेली आहे. कारण जळगावच्या पिंपराळा हुडका इथे प्रेमविवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये तरुणाच्या कुटुंबातील 5 ते 7 जण जखमी झालेत. तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी आरोपीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊयात. इस्रायल आणि हमासने गाझापट्टीमध्ये युद्धविरामाची मोठी घोषणा केली. गाझापट्टीत आता शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. हमासनं 3 इस्रायली ओलिसांना सोडलंय. डोरोन स्ट्रेनब्रेचर, रोमी गोनॉन आणि एमिली डमारी अशी या ओलिसांची नावं आहेत. हमासनं या 3 ओलिसांना इस्रायली संघटनेच्या रेड क्रॉसकडे सुपूर्द केलेला आहे. युद्धविरामानंतर आता गाझापट्टीमध्ये बॉम्ब वर्षाव थांबलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. वॉशिंग्टनमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि बर्फवृष्टी सुद्धा होती आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा कॅपिटलच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये होणार नाही तर कॅपिटलच्या आत हॉलमध्ये होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताकडून या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. तर रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानीही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता शपथविधीचा हा सोहळा होणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. तुम्हाला रात्रीच्या एका जेवणासाठी जास्तीत जास्त किती खर्च येईल? तुम्हाला 9 कोटी रुपये मोजावे लागतील असं कोणी सांगितल्यास आश्चर्य वाटेल ना? मात्र हे अगदी खरं आहे. कारण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या डिनरला 9 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पॉलिटिक्सची सध्या अमेरिकेत जोरदार चर्चा आहे. देणगीदारांना डिनरसाठी 9 कोटी रुपयांचं तिकीट घ्यावं लागतं. व्हाईस प्रेसिडेंट JD व्हॅन्स यांच्या सोबतच्या डिनरसाठी 9 कोटींची 2 तिकीट अनिवार्य आहेत. तर ट्रम्प यांच्या सोबतच्या कॅन्डल लाईट डिनरसाठी 9 कोटींची 6 तिकीटं घेणं अनिवार्य आहे. या डिनर डिप्लोमसीमधून 2000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. ट्रम्प यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरची किंमत 9 कोटी रुपये असेल.
दुसऱ्या थाळीची किंमत 4,32,00,000 रुपये. तिसऱ्या थाळीची किंमत 2,17,00,000 रुपये. चौथ्या थाळीची किंमत 87,00,000 रुपये असेल. पाचव्या थाळीची किंमत 44,00,000 रुपये असेल. वळूया पुढील बातमीकडे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांचा दावा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तापानं मी फणफणत होतो, गोमूत्र पिऊन मी बरा झालो, असा दावा कामकोटी यांनी केला आहे. कामकोटींच्या या दाव्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबद्दल बोलताना कामकोटी यांनी हा दावा केला. कामकोटी यांच्या या दाव्यावर आता चौफेर टीका होतीये. कामकोटी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनीही केलेली आहे. तर एक महत्त्वाची बातमी. पंढरपूरमधल्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकीसह 4 यात्रा भरतात. आषाढी एकादशीला तर 15 ते 16 लाख भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. आणि याच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरलं जाईल. राज्य सरकारकडे त्यासाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. फक्त ड्रोनसुद्धा पुरेसं नाही आहे. मग त्याच्यासाठी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT बेस्ड, GPS, अशा वेगवेगळ्या व्हिडिओ सर्व्हलन्स, CCTVs, असे वेगवेगळे हायटेक टेक्नॉलॉजी सगळ्या एकत्रित करून चालवण्यासाठी हे वेगवेगळ्या इंडिपेंडेंटली चालवून तर काही उपयोगी होणार नाही. त्यातून वेगवेगळे निर्णय येतील, वेगवेगळे आउटपुट्स येतील. ह्या सगळ्यांचा एकत्रित जर आउटपुट मिळालं तर आणि तरच फक्त ही गर्दी व्यवस्थापन करणं सोयीस्कर जाणार आहे, की जेणेकरून कुठं गर्दी कोलॅप्स होणार नाही, क्रश होणार नाही, की जेणेकरून नंतर पुढं स्टॅम्पिडसारखी आपत्तीजन्य परिस्थिती ओढवणार नाही. पंढरपूर हे असं सध्या तरी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे की जिथं सगळ्यात जास्त भाविकांनी भेट देण्याचं ठिकाण असलेलं लिम्का रेकॉर्डमध्ये बुक आहे. वळूया पुढील बातमीकडे. कोल्हापूरमधून एक बातमी समोर आली आहे. कारण दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवतोय. मंगळवारी दिनांक 21 ते शुक्रवारी दिनांक 24 जानेवारी या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्यामुळे ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. ज्योतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशांना घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुकही पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये तापमानात प्रचंड चढउतार होत असल्यामुळे आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे संपूर्ण खोऱ्यामध्ये बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानातही मोठी घसरण झाली आहे. श्रीनगरमध्ये पारा 41 अंशावर घसरलेला आहे. गुलमर्गमध्ये तापमान उणे 1.6 अंशावर पोहोचलाय. एकीकडे तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीनं काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दीही केली. तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत.